नागपुर के अंबाझरी थाना क्षेत्र में पुलिस ने अवैध हथियार रखने वाले एक युवक को गिरफ्तार किया है। आरोपी के पास से 2 तलवारें, एक बेसबॉल बैट और 3 चाकू बरामद किए गए हैं। गुप्त सूचना के आधार पर की गई इस कार्रवाई में पुलिस ने आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। अंबाझरी पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि एक युवक हाथ में तलवार लेकर इलाके में घूम रहा है और लोगों में दहशत फैला रहा है। सूचना के आधार पर पुलिस ने छापेमारी कर सिद्धांत उर्फ सिद्धू शिवनाथ भारद्वाज नामक युवक को गिरफ्तार किया। तलाशी के दौरान उसके पास से एक सिल्वर रंग की तलवार, एक लोहे की तलवार, एक बेसबॉल बैट और 3 धारदार चाकू बरामद किए गए। जब हथियारों की कुल कीमत करीब 3,200 रुपए बताई गई है। पुलिस ने आरोपी के खिलाफ आर्म्स एक्ट की धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। यह कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अंबाझरी पुलिस की टीम ने की है। आरोपी हा खुनाचा गुन्हेगार असून तो वस्तीमध्ये तलवार घेऊन दुमदाम करीत आहे असे एक गुप्त बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली। आम्ही PSI राजेश लोही टीव्ही पथकामध्ये काम करतो आणि आम्ही आमच्या पथकाला सोबत घेऊन राजू तायडे, बलजीत सिंग ठाकूर व प्रवीण असे मिळून आम्ही मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेलो। वरिष्ठांना त्याची माहिती दिली। आमच्या कामगिरीमध्ये वरिष्ठ कोणी आमचे आणि DCP साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तिथे पोहोचल्यानंतर माहिती देऊन त्या आरोपी जो हा खुनाचा गुन्हेगार असून तिथे धुमधाम करीत आहे, हातात तलवार घेऊन आम्हाला सुदामनगरी भागात हातात तलवार घेऊन धुमधाम करताना मिळून आल्यानंतर त्याच्या हातात एक तलवार होती। त्यावर आम्ही त्याला स्टॉपच्या मदतीने ताब्यात घेतले। निशस्त्र करून त्याला विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की मला काही लोक मारायला आले होते, तर मी त्याबद्दल हे करत आहे। आणि पुन्हा त्यांनी सांगितले की काही मी हत्यार पुन्हा बाजूला ठेवलेले आहे। तर त्याच्या बाजूला पुन्हा आम्ही शोध घेतला असता एका काहीच अंतरावर 50 फूट अंतरावर त्याने एका याच्यात ओढणीमध्ये गुंडून एक तलवार, एक बेसबॉल ची बॅट आणि 3 छोटे चायना चाकू अशा 6 हत्यार त्याच्याजवळ मिळून आले आम्हाला। आणि खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी तो एक हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या इराद्याने आला असावा असा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कारवाई करता त्याला पोलीस स्टेशनला आणले।